विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, तर यात काहीच गैर नसल्याची राऊतांची प्रतिक्रिया। धुळे जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 जण ठार। भागवत कथा ऐकून परत येत असताना काळानं गाठलं। धडक दिलेल्या वाहनाचा चालक मद्यधुंद। धनगर समाजाचं पंढरपूरमध्ये 6 दिवसांपासून आमरण उपोषण। मुख्यमंत्री शिंदेंची आज आंदोलकांसोबत सह्याद्रीवर बैठक। तोडगा निघणार का याकडे लक्ष। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच नाही, संजय राऊतांचा दावा। नवनीत राणांनी आता भुजबळांसमोर हनुमान चालीसा म्हणावी असा सल्ला। उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर। संदीपान भुमरेंच्या पैठण आणि रमेश बोरणारेंच्या वैजापूरमध्ये घेणार जाहीर सभा। मंत्री तानाजी सावंत परांडा इथल्या शिवसैनिकांच्या मेळाव्याला हजर। धाराशिवमध्ये मात्र दांडी। शिंदे शिवसेनेच्या धाराशिवमध्ये 2 गट पडल्याची चर्चा। सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती भडकल्या। 20 ते 25 रुपयांची वाढ। कच्च्या तेलावरचं आयात शुल्क वाढवल्यानं दरवाढ। दोन दिवसात चांदीच्या किमतीत 7,000 रुपयांची वाढ। किलो मागे दर 91,000 रुपयांवर। सोनंही 2,000 रुपयांनी महागलं। मुंबई शहर आणि उपनगरातल्या हवामानाचा आता आणखी अचूक अंदाज सांगता येणार। वेधशाळा आणि IITच्या 4 डॉपलर रडारचं आज उद्घाटन। पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार। डीजेंविरुद्ध कारवाईचाही इशारा। अंतराळवीर सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून करणार मतदान। पृथ्वीवर परत येण्याबाबत अजूनही संभ्रमच। आणि डायमंड लीगमध्येही नीरज चोप्राला विजेतेपदाची हुलकावणी। अवघ्या 1 सेंटीमीटरनं नीरजचं डायमंड हुकलं। यंदाही उपविजेतेपदच वाट्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।